चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगे संत जन. महाराज म्हणतात संत आपल्यासारखं सगळ्यांना बनवतात. चंदन जसं आपला गुण सगळ्यांना देतो. कोणाला देतो? चंदनाने बोरी व्यापिल्या. बर बोर काय निसती सरळ आहे का महाराज? 11 वाजत आले तरी बोर कधी सुधरत. बोरीचे 2 नमुने असतील. बोरीला एकच काटा एकसारखा नसतंय, 2 काटे असतात बोरी. कसले? एक टोचत आहे आणि दुसरा वडीत आहे. हे बोरीचा गुणधर्म आहे. काय करतंय? असे सरळ काटा असतात काही बोरीला आणि काहीला असा वाकडा. म्हणजे एक जण वडीत आहे आणि एक टोचत आहे. पण असल्या बी बोरी नीट कोण करतंय? चंदन. म्हणजे आपला सुगंध त्यांना देतंय. तसं संत चंदनासारखे शीतल मृदू आणि सुगंधी आहे. चंदनाचे हात पायही चंदन. असे संत महात्मे या कलियुगामध्ये अवताराला आले. कीर्तनाची वेळ पूर्ण झालेली आहे. 11 वाजलेले आहेत. बरेच लांबून लांबून वस्तीवर तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलेला आहात. त्यामुळे जास्त वेळ बोलणं काही योग्य नाही. आपला वेळ झाले की कीर्तनकारानं कीर्तन उरकत घेतलं पाहिजे. नाही तर 11 वाजून गेले तरी काय म्हणतात महाराज? खाल्ले म्हणतात कीर्तन सोडा म्हणतात, बाकी काही म्हणत नाहीत. त्याच्याकरता आता वेळ पूर्ण झालेली. आपण अगदी उत्तम या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. असंच आपल्या सर्वांचं या देवस्थानाला सहकार्य राहो. अशीच आपल्या सर्व भाविकांच्या हातून बाळूमामांची सेवा घडो अशी बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करूयात. पुनश्च विनेकरी महाराजांपासून इकडची सगळी भजनी मंडळी, गायक मंडळी, तुम्हाला धन्यवाद. महाराज या ठिकाणी सुंदर नियोजन करतात. महाराजांनाही खूप खूप धन्यवाद. त्यांच्या हातून अशीच सेवा घडत राहो. त्याचबरोबर अनुज महाराज आज उपस्थित राहिले. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला असे गोड माईक सिस्टम आमचे चंदूभया, त्यांनाही खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. कारण गडी लई चांगला आहे बरं का. माझ्या लहानपणापासूनचा सोबती आमच्या तिकडं आमल्यालाही संस्थेवर कधीच त्यानं रुपया मागितला नाही, मी बी दिला नाही. हे किती लागन तेवढा पसारा आमच्या संस्थेच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांना सांगायचं घेऊन जा, आणून द्या, एवढंच. आणि अजूनही ते जेव्हा कवा लागेल. आता आम्ही थोड्या थोड्या वस्तू गोळा करायलो. एक एक भांडे, भगोने, टोपले, बकीट, हे लई संसार अवघड असते महाराज. तुम्हाला वाटतंय 4 संसारात तुम्ही बेजार आहेत, 4 माणसाचे, 2 लेकरं, म्हातारं म्हातारी, त्याच्यात एवढ्यातच माणसं बेजार आहेत. पण हे आमचा जे संसार असते का नाही, हे साऱ्या गावाचा संसार असते. मग ह्याला किती बेजार व्हावं लागत असन. म्हणून हुशारीनं एक 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 वस्तू जमा करावं लागते. आता थोडं माईकचं सामान घेतलंय मी, पण गड्यानं अजून मला शब्द दिलाय, जवळ माझ्याकडं माईक सिस्टम असन तोवर किती बी सामान लागलं तरी बी हाय का नाही. कसे का बदललाय कायदा? नाही, हाय हाय म्हणतंय. हाय म्हणजे अजून बी आहे. जवळ सिस्टीम आहे तोवर तुम्ही मंडप न्या, मशनी न्या, सामान न्या. म्हणून आमच्या चंदू करता एकदा टाळ्या वाजवा. आणि गोड गोड चांगलं आहे महाराज. गडी थोडा रानकडा आहे. कुणी काय म्हणलं थोडा आवाज फुवाज वाढवा तर ते मग एखाद्या बरेच पती सरकती त्याची. आणि मग घेऊ का काढून तू पिन मग लगेच असं बी म्हणता येते. एखादं कुणी धावलं का नाही त्याला ते मग म्हणत असते मला तुमच्या पैशाची गरज नाही, मी सगळंच गुंडाळून चालू घेऊन असं बी म्हणता येते. मला सगळं माहीत आहे ना त्याचं आता मला. पण अगदी स्वभावानं चांगला माणूस आहे. गोड सिस्टम दिली. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आता तिन्ही भजनं आपण एकदाच करू आणि झालेली सेवा बाळूमामांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. विठोबा रखुमाई.